शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आपलं नवविधा भक्ती चाललेलं आहे. दशक चौथा, त्यातलाच 5वा समास अर्चन भक्ती आपण बघणार आहोत. आपण पहिल्या ज्या 3 भक्ती पाहिल्या, श्रवण, कीर्तन, नामस्मरण, या वाचिक भक्ती म्हणून म्हटल्या जातात. तोंडाने उच्चार करून म्हणायच्या असतात म्हणून. नंतर आपण अर्चन भक्ती आज बघणार आहोत, पण याआधी आपण पादसेवन भक्ती बघितली होती. पादसेवन, अर्चन आणि वंदन या 3 कायिक भक्ती आहेत. हा आपला एक जनरल भेद सांगितलेला आहे. शेवटी ती भक्तीच आहे. कायिक करा, वाचिक करा, काया वाचा मनोभावे असं त्यांनी सांगितलेलं असल्यामुळे आपल्याला सर्व प्रकारे ह्या भक्ती करायच्याच आहेत. म्हणजे कायिक वाचिक भक्ती आहे, मग मी काहीच करणार नाही असं होणार नाही ना. कारण त्यावेळेला सुद्धा आपण नमस्कार करूच म्हणा हाताने, म्हणजे वंदन करणारच आहोत. ह्याचा अर्थ असा नाही की ही कायिक आहे म्हणजे मग त्यांनी वाचिक काही करायचं नाही, वाचिक आहे म्हणून कायिक काही करायचं नाही असं नाही. पण एक आपला जनरल भेद सांगितलेला आहे की ह्या कायिक आहेत, ह्या वाचिक आहेत, मानसिक आहेत. कारण पुढच्या आहेत त्या. कारण असं आहे की आपल्याला त्याच्याबरोबर काया वाचा मनोभावे असं प्रत्येक वेळेस सांगितलं जातं. तो फरक कळावा या दृष्टिकोनातनं हे सांगितलेलं आहे, बाकी काही नाही. आता इथे जी आपण आज अर्चन भक्ती बघणार आहोत, अर्चन म्हणजे पूजा अर्चन वगैरे आपण जे म्हणतो, त्या पद्धतीनेच ही भक्ती सांगितलेली आहे. पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये एक प्रकारचा व्यापक असा दृष्टिकोन आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये थोडं आणखीन काही गोष्टी महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत, की ही भक्ती, अर्चन भक्ती कशी करायची. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे परमात्म्याचा जर आपल्या अनुभव घ्यायचा, कारण ह्या भक्ती मार्गाने आपण का जातोय, की त्या परमात्म्याचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे म्हणून. आता त्या परमात्म्याचा अनुभव सगळ्यांना येईलच का, हा पुढचा प्रश्न. तर जशा तुमच्या भक्ती असतील त्याप्रमाणे निश्चित येईल. काहींना वेगवेगळ्या पद्धतीने येईल, पण अनुभव निश्चित येईल ही खात्री मात्र प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. इथे परमात्म्याचा अनुभव घेण्यासाठी माणसाला पहिली गोष्ट जर कोणती सोडावी लागते किंवा दूर करावी लागते, ती म्हणजे स्वतःचा मीपणा सोडून द्यावा लागतो. स्वतःचा मीपणा आपण नेहमी म्हणतो की अहंकार ही परमार्थातली पहिली पायरी आहे. मग ती सोडून द्यावी लागते. पहिली पायरी म्हणजे नवविधा भक्तीच्या पायऱ्या आहेत त्यापैकी नव्हे, तर जे सोडायचं आहे त्याच्यामध्ये अहंकार हा पहिला सोडावा लागतो. कारण प्रचंड अहंकार माणसाला जन्मापासूनच जोडलेला आहे. कारण मी हा निर्माण झाल्यापासून निर्माण झालेला अहंकार आपल्याला दूर करणं खूप अवघड असतं. म्हणून आपल्याला ते सुरुवातीपासून सांगतात की स्वतःचा मीपणा सोडून त्याच्या पलीकडे जायला हवं. आता त्याच्या पलीकडे जायला हवं, त्याच्या पलीकडे जायला हवं म्हणजे नक्की काय करायला हवं? तर माणसाच्या पलीकडे, माणसाला स्वतःचा मीपणा सोडून माणसाच्या पलीकडे जायला पाहिजे. माणसाच्या पलीकडे जायचं म्हणजे काय? तर देव, दानव आणि मानव या 3 अवस्था आहेत किंवा मानसिक अवस्था आहेत. खरं म्हणजे या मनाच्या अवस्था आहेत. देव, दानव, मानव. दानव म्हणजे कोणी राक्षस आणि मग तो मिशा-बिशा जटा-बिटा म्हणजे भरपूर केस-बीस, काळा, भिन्न वगैरे असं काही नाही. ती वृत्ती आहे. म्हणजे माणसाचीच राक्षसी ही वृत्ती असते आणि दैवी ही पण एक प्रकारची वृत्ती असते. त्यामुळे देव, मानव आणि दानव अशा 3 प्रकारच्या मानसिक अवस्था आहेत. कुठला प्रभाव वाढला, की आपण काय होतो ते आपल्याला लक्षात येतं, की आपल्यातलं देवत्व वाढलं, तर आपण देवाच्या दिशेने चांगल्या पद्धतीने योग्य प्रकारे आचरण, विचार, आचार सगळं करायला सुरुवात करतो. तर आपलं जर तमोगुणाकडे आपण वळलो, जसं सत्वगुणाकडे वळलो, की देवत्वाकडे जातो. हे आपण ह्याच्या आधी पाहिलेलं आहे सत्व, रज, तमाचा विचार करताना. तसंच जर तमोगुणाकडे झुकलो, तर आपल्याला दानवत्व येण्याची शक्यता असते. आता ह्याच्यामध्ये तमोगुणाचा प्रभाव वाढतो त्यावेळेला. आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये देवत्व का दानवत्व, तर माणूस हा मात्र रजोगुणी असल्यामुळे तो न्यूट्रल आहे असं आपण म्हणूया.
त्याला जर चांगली संगत मिळाली, सत्वगुणाचा त्याच्याकडे जास्त प्रभाव यायला लागला, तर तो देवत्वाकडे जातो. तमोगुणाचा प्रभाव वाढायला लागला आणि त्याला वाईट संगत लागली, ज्याला आपण वाईट म्हणतो. ती जर लागली, तर निश्चितपणे तो तमोगुणाकडे वळतो. म्हणजे त्याला काय संगत लागते याच्यावरती ते अवलंबून आहे. मग आपल्याला जर देवत्वाकडचा प्रवास करायचा असेल, तर आपल्याला अहंकार आधी, माझ्यातला मीपणा हा सोडावा लागतो. पादसेवन भक्तीमध्ये याचा आपण विशेष म्हणजे आपण चर्चा केली होती पादसेवन भक्तीमध्ये, की तिथे पादसेवनमध्ये आपल्याला दुय्यम, आपल्याला नेहमी मी प्रमुख हेच आपल्याला माहिती असतं किंवा आवडतं असं म्हणूया आपण. माहिती असतं पेक्षा आवडतं. पण त्याच्यामध्ये दुसऱ्याला आपण महत्त्व देणं हे पादसेवन भक्तीमध्ये आपल्याला सुरुवात केलेली आहे. तसंच अर्चन भक्तीमध्ये सुद्धा हाच भाव पुढे न्यायचा आहे. म्हणून तिथला मीपणा सोडून द्यायला सुरुवात करायची. ती आधीच पादसेवनमध्ये केलेली आहे. आता इथे अशा तऱ्हेने मानवाच्या पलीकडे असलेल्या या देवत्वाकडे जर आपल्याला जायचं असेल, तर त्याच्यासाठी सुद्धा मार्ग आहे. ज्ञान मार्ग आहे, योग मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे, वेगवेगळे मार्ग आहेत. कुठल्याही तऱ्हेने जावं काही हरकत नाही. आपल्याला जसं म्हणतात, की चिक्कूची बी जशी पटकन बाहेर पडते, तिला काही चिकटत नाही. म्हणजे त्याच्यात आसक्त न होता चिक्कूच्या बीप्रमाणे अशी पटकन जशी बाहेर पडते, तसं धडक्कन आपल्याला बाहेर पडता आलं पाहिजे. त्याला ज्ञानमार्ग, योगमार्ग असं म्हटलं जातं. कारण हे थोडे अवघड मार्ग आहेत. अवघड मार्ग म्हणजे सांसारिक प्रापंचिकाच्या दृष्टिकोनातनं अवघड मार्ग आहेत. त्याचं कारण असं आहे, की त्यासाठी शरीराला कष्ट द्यावे लागतात. इंद्रिय निग्रह करावा लागतो. म्हणजे शम, दम, तप म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी योग, योगासनं करताना सुद्धा अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. अष्टांग योग सांगितलेले आहेत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा ज्ञानमार्ग, योगमार्ग ह्याच्यामध्ये आपण तडक परमेश्वरापर्यंत जातो. पण हे सगळं करायला खूप अवघड आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माणसाचा स्वभाव असा आहे, की त्याला सतत दुसऱ्याचं वर्णन करायला, स्वतःचं वर्णन करायला तर आवडतंच, पण दुसऱ्याचंही वर्णन करायला आवडतं. जी व्यक्ती आपल्याला आवडत असते, तिचं आपण कौतुक करतो की नाही? म्हणजेच वर्णन करत असतो. तिचं कौतुक करायला आवडतं. म्हणजे आपला जो दुसरा मार्ग आहे, पहिला मार्ग म्हणजे एकदम धडक त्याला जाऊन मिळायचं, ह्या सगळ्यावरती पूर्ण आपलं प्राबल्य मिळवायचं. शम, दम, तप, तितिक्षा वगैरे या सगळ्या गोष्टींवरती ते जरा अवघड आहे. योगमार्ग आणि ज्ञानमार्ग ज्याला आपण म्हटलेलं आहे ते. आणि दुसरा मार्ग असा आहे, आपण त्याच्याकडे जाऊन त्याला धडक देण्यापेक्षा त्याला आपल्याकडे आकृष्ट करून घेणं. आता हे आपल्याकडे आकृष्ट करून घेणं, हे व्यवहारात आपल्याला जमतं. व्यवहारात आपल्याला जमतं म्हणजे कसं, की आपण दुसऱ्याला आपल्याकडे अट्रॅक्ट मी चांगल्या तऱ्हेने म्हणते. आपण इथे प्रपंचाचा विचार करत नाही. आपण इथे अ, अध्यात्माचा विचार करतोय. तर त्या दृष्टिकोनातनं बघितलं, तर आपल्याला दुसऱ्याला आपल्याकडे आकर्षित करून घ्यायला निश्चित आवडतं. मग त्यासाठी आपण नीटनेटकं राहतो. आपल्या आचरणात बदल करतो. ज्या व्यक्तीला आपल्याला आकर्षित करायचंय, त्याचे गुण चांगले असतील ते आपल्यात घेण्याचा आपण प्रयत्न करतो. त्याचे ज्याला आपल्याला आकृष्ट करून घ्यायचंय, त्याच्यासाठी आपण त्याचं कौतुक करतो, त्याची स्तुतिसुमनं गातो. हे जसं व्यवहारात करतो, तसंच ह्या परमेश्वराला जर आपल्याकडे आकृष्ट करून घ्यायचं असेल, तर निश्चितपणे त्याला आपल्याकडे आकृष्ट करून घेण्यासाठी त्याचं स्तुतिवर्णन करायला हवं. त्याचे गुणगान गायला पाहिजेत. त्याच्यासारखं आपल्याला वागता येतंय की नाही, म्हणजे देवत्वाकडे जाता येतंय की नाही, हे बघून आपल्या आचरणामध्ये फरक करायला पाहिजे. आपल्या आचरणामध्ये फरक करताच सर्वाभूती परमेश्वर पाहण्याची शक्तीही आपल्यामध्ये निर्माण करावी लागते. कारण तो चराचरात भरलेला आहे असं आपण म्हणतो. म्हणून आपण ईशपूजा जी करायची, ती जीवपूजा समजून करायची, जीवभूते ईशपूजा करायची. अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने त्याला आपण आकर्षित करून घेऊ शकतो. आणि माणसाचा हे एक गुण आहे, की आकर्षित करणं त्याला जमतं आणि ते सहज सोपं वाटतं. हळू हे आकर्षण वाढलं, की त्याच्याबद्दलचं प्रेम वाढतं. प्रेम वाढल्यानंतर आपण त्याच्याशीच एकरूप व्हायला सुरुवात करतो. हे जे आकर्षित करून घेणं आहे, हा दुसरा प्रकार म्हणजेच भक्ती मार्ग आहे. एक ज्ञानमार्ग, योगमार्ग आणि एक भक्ती मार्ग. कोणत्याही मार्गाने गेलात तरी हरकत नाही. जे जगात उत्तम आहे, ते त्याला समर्पण करणं, हाही त्यातला एक भाग आहे.
म्हणजे जसं त्याचं कौतुक करायचं आहे, जसं त्याला आकर्षित करून घ्यायचं आहे, आपल्यात बदल घडवायचे आहेत, अहंकार निर्मूलन करायचं आहे. पण त्याबरोबर त्याला जे आवडतं ते त्याला करून देणं. आता आपल्या घरामध्ये समजा मुलगी आली, तिचं बरेच दिवसांनी आली, त्याच्यानंतर तिला आपल्याला वाटतं ना, तिला आवडतं ते आपण खायला करूया बरं का, आज बरेच दिवसांनी ती आली. म्हणून आपण तिला आवडतं ते करतो. परमेश्वराच्या बाबतीतही तेच आहे. त्याला आकर्षित करून घेण्यासाठी आपल्याला त्याला काय आवडतं ते जसं करावं लागतं, तसं त्याला काय आवडतं बरं? मग त्याचाच आपण नैवेद्य दाखवूया. त्याला काय आवडतं? आता हे आपल्याला कसं समजणार? असं आपण म्हणू शकतो, कारण आपण त्याच्या पूर्ण जवळ पोहोचलेलो नाहीये. त्यावेळेला आपण हे म्हणू शकतो. पण तरीसुद्धा आपल्या कल्पनेने आपण त्याला काय आवडू शकेल? त्याच्या चरित्राप्रमाणे काय आहे? चरित्रात असं सांगितलं होतं. मग तसं सांगितलं होतं. कृष्णाला लोणी आवडतं, दूध आवडतं. आपण लगेच त्याचा लोणी साखरेचा नैवेद्य दाखवतो, नाही का? म्हणजे अशा पद्धतीने त्याच्या चरित्रावरनं, त्याच्या वर्णनावरनं त्याला काय आवडतं हे त्याचं सगळं आपल्याला माहिती होतं. गुणगान गात असताना त्याप्रमाणे त्याला नैवेद्य वगैरे दाखवावा. अशा तऱ्हेने भगवंताला एक-एक गोष्टी अर्पण करणं, पुष्पम फलं तोयम वगैरे जे म्हटलं जातं, त्या पद्धतीने ते सगळं अर्पण करणं हे म्हणजे अर्चन भक्ती आहे. मनापासून, प्रेमाने, अत्यंत भावपूर्ण अशा अंतःकरणाने त्याला सर्व गोष्टी अर्पण करणं, त्याची स्तुती करणं, त्याचं गुणवर्णन करणं, त्याच्या चरित्राचं पठण करणं, त्याच्याबद्दलचं आपल्या मनातलं प्रेम वाढवणं आणि त्याला आकर्षित करणं, या सगळ्या गोष्टींना मिळून अर्चन भक्ती असं म्हटलं जातं. नवविधा भक्तीतली ही 5वी भक्ती आहे. त्यामुळे त्यांनी असं म्हटलेलं आहे 2ऱ्या आणि 3ऱ्या ओळीमध्ये, 5वी भक्ती ते अर्चन, अर्चन म्हणजे देवतार्चन, शास्त्रोक्त पूजा विधान केले पाहिजे श्रीराम. नाना आसने उपकरणे, वस्त्रे अलंकार भूषणे, मानस पूजा मूर्ती ध्याने, या नाव 5वी भक्ती श्रीराम. अर्चना, भक्ती या सगळ्याला म्हणून अर्चना आपण पण करतो बरं का. देवाची पूजा आपण रोज करतो. पण त्याला अर्चन भक्ती म्हणत नाही. या सगळ्या मानसिक स्थितीमधनं जाऊन प्रेमाने जेव्हा त्या गोष्टी केल्या जातात, मनापासून केल्या जातात, एकच एक आपलं ध्येय मानून केल्या जातात, तेव्हा त्याला भक्ती असं म्हटलं जातं. अर्चन भक्ती. पूजा आम्ही नेहमी करतो. पूजा म्हणजेच अर्चन हे आपल्याला माहिती आहे. आता या परमेश्वराची पूजा करायची तर षोडशोपचारे विधी करावा, पूजा विधी करावा असं म्हटलं जातं. अपेक्षित आहे. आपण करतो. आपण ती षोडशोपचारे करतो. यथासांग आपल्याला जसं जमतं तसं करतो. रोजच षोडशोपचारे करायला जमतंच असंही नाही. पण आपल्याला जमतं तसं आपण नक्की करतो. याच्यामध्ये आपण जेव्हा एखादी सत्यनारायणाची पूजा वगैरे असते तेव्हा बघतो. तेव्हा मात्र आपण षोडशोपचारे कारण ती सगळी तयारी करून ठेवलेली असते आणि त्याप्रमाणे आपण ती करत असतो. मग ह्याचा अर्थ आपण एरवी करणारी पूजा ही षोडशोपचारे करावं, त्यालाही काही हरकत नाही असं त्यांनी सांगितलंय. ती करावी असं म्हटलेलं आहे. त्याचं कारण असं आहे, हे षोडशोपचार म्हणजे तरी काय आहे? तर आवाहन, आसन अशा पद्धतीने 16 गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्यात आवाहन करणं म्हणजे भगवंताला आधी तू ये बाबा इथे बैस माझ्या इथे समोर, मला तुझी पूजा करायची आहे. अशा तऱ्हेने त्याला आळवणी करणं आधी त्याची. त्याला आवाहन असं म्हटलं जातं. आसन म्हणजे बसायला त्याला आसन दिलं जातं. आपण त्याला एखाद्या बैठकीवर, पाटावरती वगैरे ठेवून, देव्हाऱ्यात ठेवून त्याला आसनस्थ करतो. आपले देव सगळे खरं म्हणजे आसनस्थ असतातच. आता पुन्हा कशाला त्यांना बोलवायचं? त्यांना आहेतच ते. असा विचार न करता आपण पूजेला बसतो त्यावेळेला त्यांना मुद्दामून आवाहन करा. त्याचं कारण असं आहे, की मी आलोय, तू पण ये. आपण दोघं जणांनी इथे बसायचंय. आपण आपल्या एकमेकांशी संवाद साधायचा आहे. या दृष्टिकोनातनं आपण बघतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, की आपली संस्कृती जी आहे, ती अतिथी देवो भव अशी आहे. अतिथी ज्यावेळेला येतो, त्यावेळेला आपण त्याला स्वागत करतो की नाही त्याचं? अतिथी म्हणजे पाहुणा. आता हा जेव्हा येतो कोणी बाहेरनं येतं,
त्यावेळेला मग भले आपल्या मैत्रिणी असतील, मित्र असतील, नातेवाईक असतील किंवा आणखीन कोणी ओळखी-पाळखीचे असतील, हे सगळे अतिथी आता म्हणायला हरकत नाही. पूर्वीच्या काळी बाहेर गावाहून येणारे, जाता जाता येता येणारा एखादा पांथस्थ असेल, इकडून तिकडे चाललेला आहे, त्यावेळेला हॉटेल वगैरे नव्हती. त्यावेळेला सुद्धा तो कुणाच्या तरी घरी यायचा आणि म्हणायचा, मी अतिथी म्हणून आलो." आणि घरचा माणूस सुद्धा साधारण 12:30, 1 पर्यंत, 1 पर्यंत, दीड पर्यंत त्याची जी काही जेवणाची वेळ असेल, तोपर्यंत तो थांबायचा. थांबायचा अशा दृष्टीने रोज सुद्धा सगळी घरातल्यांची जेवणं झाल्यावर एक 5 मिनिटं वाट बघायची. कोणी अतिथी तर येत नाही ना, असं त्या काळामध्ये होतं. कारण तेव्हा हॉटेल्स नव्हती. जाणारे येणारे वाटसरू पण कोणाच्याही घरी येत असत, थोडंसं जेवत असत आणि जात असत. अशी भोजनाची व्यवस्था केली जायची. कारण अतिथी देवो भव. तो एक आपल्याकडे आलेला देव आहे, असं समजायचं. आणि या पद्धतीने आपण पाहुण्यांना सुद्धा म्हणतो की नाही दारावर, "या, या, बरेच दिवसांनी आलात या." आता बरेच दिवसांनी देवाला म्हणायचं कारण नाही, पण "या, या" असं आपण म्हणतो की नाही? तसं आणि आल्यानंतर "बसा ना जरा 5 मिनिटं." बसल्याबरोबर त्याला पाणी देण्याची पण आपल्याकडे पद्धत आहे. म्हणजे ह्या सगळ्या अतिथी देवो भवशी निगडीत असणाऱ्या क्रिया आहेत, हेही तितकंच खरं आहे. इथे आवाहन करून आपण त्याला या असं म्हणतो. आसन देऊन त्याला आसनस्थ करतो म्हणजे बसायला सांगतो. पाद्य म्हणजे आवाहन, आसन, पाद्य. पाद्य म्हणजे त्याला पाय धुवायला पाणी देतो. म्हणजे जरा आपण नेहमी म्हणतो फ्रेश वगैरे होऊन यायचं असेल, तर या हात-पाय धुवून या. पूर्वीच्या काळी वाड्याच्या बाहेरच एक बालदी आणि पाण्याचा तांब्या ठेवलेला असायचा. तिथे तो अतिथी पाय धुवूनच वरती यायचा. अंगणातून ओसरीवर येताना पाय धुवूनच यायचा किंवा त्याला पाय धुवायला पाणी ठेवलंय बरं असं सांगितलं जायचं. नंतर आचमन, आचमन म्हणजे पाणी प्यायला देणं. नंतर मग ते स्नान, मग वस्त्र अलंकार, मग उपवस्त्र, जानवं वगैरे जे आपण म्हणतो ते म्हणजे हे सगळंच त्याला दिलं जायचं. हे सगळं दिल्यानंतर मग त्याला गंध लावून त्याची धूप, दीप हे आता देवाच्या बाबतीमध्ये प्रत्येक अतिथीला काही असं केलं जात नाही. पण तरी सुद्धा पूर्वीच्या काळी जेव्हा अतिथी यायचा आणि तो देव म्हणून तिथे त्याला पान मांडलं जायचं, जेवायला दिलं जायचं, त्यावेळेला त्याला गंधही लावलं जायचं. त्याला नमस्कारही केला जायचा. कारण ती कल्पना अतिथी देवो भवची होती. मी जसं मगाशी म्हटलं त्याप्रमाणे काही गोष्टी आता बदलल्या जातात. आता प्रत्येकाला काही आपण नमस्कार करत नाही. पण आलेला ज्येष्ठ पाहुणा असेल, तर त्याला नमस्कार करण्याची पद्धत आपल्याकडे अजूनही आहे. अशा तऱ्हेने आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, आचमन म्हणजे पाणी प्यायला देणे, मग स्नान, वस्त्र अलंकार, उपवस्त्र, गंध आणि धूप, दीप म्हणजे एक त्याची आरती ओवाळणं. मनापासून प्रेमाभावाने ती आरती करायची आहे आणि मग नैवेद्य दाखवायचं आहे. त्याला नैवेद्य दिल्यानंतर नामस्मरण करायचंय. इथे नामस्मरण जे करायला सांगितलेलं आहे, आपण पाहुण्यांची विचारपूस करतो. मग काय म्हणताय या तिकडचं हवा-पाणी कसं आहे? जेवणा-खाणा म्हणजे अगदी जेवणा-खाण्याचं वगैरे विचारत नाही, पण हवा-पाणी विचारतो, काय कसं चाललंय विचारतो. त्याप्रमाणे नामस्मरण म्हणजे ह्या भगवंताची विचारपूस करणं आहे. हे आपण लक्षात घ्यायचंय. कारण नामामध्ये आपण त्याच्याशी बोलत असतो आणि ध्यानामध्ये तो आपल्याशी बोलतो. हा फरक आहे. नामामध्ये आपण त्याच्याशी बोलतो त्यामुळे आपल्याला भगवंताशी संवाद साधता येतो. कोणी आपलं काही ऐकत नसेल तरी सुद्धा भगवंताशी आपण नक्की बोलू शकतो. कारण तो आपण जेव्हा त्याचं नामस्मरण घेतो तेव्हा ते ऐकायची त्याला सवय असते. तसंच आपण प्रापंचिक गोष्टीही त्याला सांगू शकतो. दुःखाच्याच सांगाव्यात असं नाही, ते आपलं भोग असतात. पण सुखाच्या आणि दुःखाच्या दोघी गोष्टी त्याला सांगाव्या. आपला आपोआपच आनंद असला तरी आपण जागेवर राहतो आणि दुःख असलं तरी आपण जागेवर राहतो. या गोष्टी त्याला सांगणं हे नामस्मरणाचाच एक भाग आहे आणि नामस्मरणामध्ये आपण त्याच्याशी बोलत असतो. मग त्याला प्रदक्षिणा घालतो आणि प्रदक्षिणा घालून म्हणजे देवाची पूजा करत असताना प्रदक्षिणा घालतो आणि मग मंत्रपुष्पांजली वाहतो. म्हणजे मंत्रपुष्पांजली वाहताना सुद्धा सगळं अर्पणाची क्रिया आपण करत असतो. अर्चनाबरोबर अर्पण हेही तितकंच महत्वाचं आहे आणि प्रदक्षिणा घालताना तूच माझा आहेस, दुसरं कोणी नाही, ही एक प्रकारची भावना आपल्या मनामध्ये असावी लागते. आपण शेवटी जेव्हा मंत्रपुष्पांजली म्हणतो, तेव्हा आपल्याच भोवती प्रदक्षिणा घालतो. त्या आपल्याच देवाला आपणच प्रदक्षिणा घालत असतो. आणि ही प्रदक्षिणा घालताना आपण निश्चितपणे त्याचे आभार मानत असतो, की आज मी जी प्रदक्षिणा घालतीये ना, ती तुझ्यामुळे घालते. तू माझ्यातलं चैतन्य आहेस आणि ते चैतन्य सतत वृद्धिंगत राहो
आणि चांगला विचार करत राहो, चांगलं आचरण करत राहो, याचं सर्व देणारा तू दाता आहेस, म्हणून आम्ही ही तुला प्रदक्षिणा घालतोय. ही भावना मनामध्ये ठेवायला हरकत नाही. अशा अनेक प्रकारे वेगवेगळ्या अर्थ त्याचे सांगितले जातात. आजकाल काय होतं, ही षोडशोपचारे पूजा आपण करतो, करत नाही असं नाही. म्हणजे आपल्याला जे शक्य असेल, जे उपलब्ध असेल त्याप्रमाणे करतो. पण आजकाल कसं झालंय, स्वयंपाकघरातच पूर्वी देवघर वेगळं असायचं. आता हल्ली बरेच जण देवघर वेगळं बांधतात. तो काही प्रश्न नाही, पण जागेचा अभाव असतो. काही वेळेला शक्य नसतं. छोट्या जागेमध्ये सगळं बसवायचं असतं. त्यावेळेला स्वयंपाकघरातच देवाचं स्थान देवघर केलं जातं. एकीकडे आमटी उकळत टाकली, आता पूजा करून घेते. अशी ही वृत्ती असते. म्हणजे आमटी उकळते तोपर्यंत पूजा करून घेते. अशा पद्धतीने पूजा केली जाते. एकीकडे पूजा उरकली जाते. पदार्थांचे वास येत असतात. आपलं लक्ष तिथे असतं. काही करपलं नाही ना, काही जास्त तापलं नाही ना, वगैरे. आणि ह्याच्याही पलीकडे जाऊन आता आपण इतके बिझी झालेलो असतो, की आज पूजा झाल्यावर कुठे जायचंय हे विचार आपल्या मनात आधी येतात. की पूजा झाली की मग मला इकडे जायचंय, मला तिकडे जायचंय, मग अमुक आणायचंय, तमुक आणायचंय, किती वाजता जायचंय, काय-काय कामं करायचेत, हे सगळं चालू असतं डोक्यामध्ये. जसं एकनाथ महाराजांची गोष्ट आपण मागच्या वेळेला पाहिली होती. अर्थात ते एकनाथ महाराज होते, आपण एकनाथ नव्हे. त्यामुळे आपल्या मनात हे सगळ्या गोष्टी चालू असतात आणि इतकंच नाही, नेमकंच त्यावेळेला फोन सुद्धा येतो, कारण फोन पण येऊ शकतो. तोही येतो, तोही आपण घेतो. घ्यायला काहीच हरकत नाही. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण इतके बुडालेलो असतो, की मनापासून, अंतःकरणापासून जी पूजा व्हायला पाहिजे, ती पूजा मेकॅनिकली होत जाते. आपण सगळं करतो. धूप, दीप, नैवेद्य, देव उचलणं, त्यांना अंघोळ घालणं, त्यांना पुन्हा जागेवर पुसून ठेवणं, हे सगळं आपण करतो. करत नाही असं नाही. म्हणजे आपलं अर्चन होतं. अर्चन भक्ती होत नाही. कारण ती मनापासून करते. मनामध्ये अखंड अनेक विचार चालू असतात. या पूजेची कल्पना आणि आपली कल्पना म्हणजे अर्चन भक्तीमधल्या पूजेची संकल्पना आणि आपली याच्यामध्ये महद अंतर आहे. समर्थांनी 6 ते 16 ओव्यांमध्ये कुणाकुणाच्या पूजा कराव्यात, अशी अनेक देवांची भली मोठी लिस्ट दिलेली आहे. त्याच देवांची पूजा करायला हवी असं नाही, अशा प्रकारे अनेक देव आपल्याकडे म्हणजे अनेक म्हणजे खूपच अनेक देव आहेत. पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये, की त्यातले महत्वाचे देव असे काही राहिलेले नाही. प्रत्येकाने आपापले देव निर्माण केलेले आहेत, आपले पंथ निर्माण केलेत, संप्रदाय निर्माण केलेत, त्याप्रमाणे देव आहेत, गुरु आहेत, अनेक ज्येष्ठ आपले काही आदर्श आहेत. या सगळ्यांची पूजा आपण करत असतो. त्यामुळे इथे त्यांनी एक दाखला जर सांगायचं म्हणून थोडी नावं इथे दिलेली आहेत. आणि 17व्या ओवीमध्ये ते असं म्हणतात, की नाना तीर्थास जावे आणि तेथे देवांचे पूजन करावे. घरात तर करावंच, पण घरात ती वातावरण निर्मिती होतेच असंही नसतं. आपली पूजा काही वेळेला उरकली जाते. पण म्हणून दरवेळेला देवस्थानाला भेट दिली पाहिजे असं नाही. पण जेव्हा जमेल तेव्हा तीर्थास जावे, असं म्हटलेलं आहे. तेथं त्या देवाचे पूजन करावे. आता तिथे त्या देवाचं पूजन करण्याचं काय महत्व आहे? आपण रोज घरी करतो, पण तिथेही करावं. कारण असं आहे, की तिथे त्या देवस्थानाच्या ठिकाणी, त्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी एक सामूहिक जप चालत असतात. तिथे त्या देवांचं पूजन नित्यनेमाने केलं जातं. तिथे मंत्रघोष केले जातात. पूजा, अभिषेक, जप असे येणारे-जाणारे लोकं त्यांच्या पोथ्या वाचत असतात त्या देवाच्या. अशा पद्धतीने तिथली जी वातावरण निर्मिती झालेली असते, तिथे एक प्रकारची स्पंदनं निर्माण झालेली असतात. आणि ती स्पंदनं निर्माण झालेली आपल्यामध्ये घेण्यासाठी आपण तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जरूर जावं, असं सांगितलंय. पण जायला मिळालं नाही म्हणून रडत बसायला पाहिजे असं काही नाही. कुठे शोधिशी काशी आणि कुठे शोधिशी रामेश्वर असं म्हटलं तर आपल्या देव आपल्या हृदयातच आहे. हे सगळ्यात शेवटी त्यांनी सांगितलेलंच आहे. पण तरी सुद्धा आपलं सगुण उपासना करणं महत्वाचं आहे आणि ती करण्यासाठी वेगवेगळी तीर्थाटनं करायला हरकत नाही. त्या स्पंदनांचा आपल्या शरीरावरती परिणाम होत असतो आणि खरोखरी त्या देवतेचं पूजन आपल्याकडनं मनापासून केलं जातं. कारण सगळं वातावरण ते असतं आणि आपण त्याच्यामध्ये ते मूर्ती पाहताना आपल्या डोळ्यामधनं आनंदाश्रू सुद्धा येतात, की आज खूप छान दर्शन झालं असं आपल्याला समाधानही मिळतं. या सगळ्या गोष्टी होतात जर खरोखरीच आपल्याला तीर्थक्षेत्रामध्ये देवदर्शन करायला जायचं असेल तर. पुढचा दशक देवदर्शनाचा आहे. त्याची ही सुरुवात आहे अर्चन भक्तीमध्ये. त्यामुळे
खरोखरीच आपल्या मनामध्ये त्या देवतेचं दर्शन घ्यायचं असेल, त्याचं पूजन अर्चन करायचं असेल, तर तीर्थक्षेत्राला नक्की जावं. ट्रिप म्हणून जायचं असेल, तर मग काही अशी स्पंदनं वगैरे होत असतील असं मला वाटत नाही. ट्रिप म्हणून. काय ते मग आपण काय करतो ते बाहेरचं सगळं देऊळ कसं आहे, त्याचं कोरीवकाम कसं आहे, कितव्या शतकात केलंय, हे बघायला हरकत नाही, ते जाणून घ्यायलाही हरकत नाही. कारण प्रत्येक गोष्ट जाणून घ्यावी असं समर्थांनी सांगितलंय. पण दर्शन घेताना आमची काय गडबड होते, मग मात्र आम्हाला घाई होते. नुसता नमस्कार 2 हात, तिसरं मस्तक ठेवलं की पुढे होतो आपण. तसं न करता तिथे थांबावं, तिथली पोथी वाचावी, तिथले मंत्र म्हणावे, तिथले जप करावे, त्या देवाशी एकरूपत्व यावं आणि आमचा अहंकार तू इथेच ठेवून जातो, असं त्याला सांगावं. हा अहंकार तुझ्याच ठिकाणी ठेवून दे आणि तो अहंकार सोडून मला या देवळातनं बाहेर पडता येतंय की नाही, हे मला बघायचंय. असंही आपण म्हणायला काही हरकत नाही, कारण ती पहिली सुरुवात आहे. अर्चन, पूजन, नैवेद्य, दान, धर्म, उत्सव हे सगळं करावं, असं सगळं वर्णन समर्थांनी केलेलं आहे. आणि हे सगळं वर्णन म्हणजेच अर्चन भक्ती, असं त्यांनी म्हटलेलं आहे. इथे ही सगळी जी आहे, ही बाह्यांग पूजा आहे, असं शंकराचार्य म्हणतात. ही जी बाहेर सगळी आपण जी पूजा अर्चा, षोडशोपचारे पूजा वगैरे केली जाते, पंचामृते, गंध, अक्षदे, पुष्पे, परिमळ द्रव्ये, बहुते वगैरे अशा पद्धतीने ह्या बाह्यांग पूजेसाठी खरं म्हणजे 4 गोष्टींची आवश्यकता असते. बाह्यांग पूजा. आता थोडंसं आपण शास्त्राच्या दृष्टीने बघूया. बाह्यांग पूजा जी आहे शंकराचार्यांनी ह्यालाच बाह्यांग पूजा म्हटलेलं आहे. ती त्याच्यामध्ये 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक पूजा घेणारी व्यक्ती म्हणजे देव, पूजा घेणारी. एक पूजा करणारी व्यक्ती, पूजा साहित्य आणि पूजेची कृती किंवा पूजा विधी असं आपण म्हणूया. पूजा घेणारी जी व्यक्ती आहे, ती सद्गुरू असेल, तसबिरीमध्ये असलेले आपले देवदैवता असतील, मूर्ती असतील, भगवंत म्हणजे भगवंताच्या मूर्ती असतील किंवा देव, ब्राह्मण, अतिथी, साधू, संत, संत जन असेही असतील. म्हणजे चेतन, अचेतन दोन्हीही असू शकतील. आता देवाला अचेतन कसं म्हणून चालेल? पण कृष्णाची मूर्ती आहे. आणि तसबिरीमध्ये श्रीराम वगैरे आहे किंवा आपलं कुलदैवत आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्या आत्तापुरतं कुणाच्या तुलनेमध्ये देव, ब्राह्मण, अतिथी, साधू, संत, सज्जन वगैरे हे चेतन आपल्याला दिसतात, हलतात, बोलतात, चालतात म्हणून चेतन आणि यातल्या गोष्टी अचेतन. पण मुळामध्ये त्या अचेतन नसतात. त्या परिपूर्णरित्या चैतन्य रूप असतात हेच लक्षात घेऊन त्या मूर्तीमागचं चैतन्य पाहणं हेच आपली गरज आहे. आणि ते ह्या अर्चन भक्तीमध्ये आपल्याला करायचंय. म्हणजे पूजा घेणारी व्यक्ती मग सद्गुरू असेल किंवा मूर्ती वगैरे असेल, प्रतिमा देव असतात काही-काही. नंतर भागवतामध्ये आणखीन एक उल्लेख आहे ते म्हणजे स्थंडिल असं म्हटलं जातं. स्थंडिल. आपल्याला माहितीही असेल कदाचित, की जमिनीवरती एक यज्ञवेदी वगैरे कशी असते, तशा पद्धतीने असं वरती मग खाली असे त्याला हे असतात. त्याप्रमाणे यज्ञवेदी. तिथे साधारण 3 टप्पे असतात, 3 पायऱ्या. एका म्हणजे मोठी यज्ञवेदी, त्याच्यावर छोटी आणि त्याच्यावर छोटी. असं जर केलं तर ह्या 3 ज्या गोष्टी आहेत, ह्या सत्व, रज, तम यांना ओलांडून जाऊन वरती. तिथे कुठलीही मूर्ती नसते, काही नसतं. पण ही निर्गुण निराकाराची पूजा आहे. म्हणजे प्रतिमा देवाकडनं सगुणाकडून आपल्याला निर्गुणाकडे जायचंय, हेही नक्की दाखवलेलं आहे. त्यामुळे स्थंडिलाची पूजा, पण स्थंडिल असलं तर ते सगुण रूपात आपल्याला दिसतं आणि म्हणून त्याची पूजा रत्नागिरीमध्ये कुठेतरी कुरघा म्हणून गाव आहे, तिथे आहे असं म्हटलं जातं. मी स्वतः काही पाहिलेलं नाही. पण तरी सुद्धा तिथे आहे, असं सांगितलं जातं स्थंडिल हे. अग्नी आहे, सूर्य आहे, पाणी आहे, सद्गुरू आहे. म्हणजे पंचभूत आहेत, त्यांची पूजा केली जाते. ब्राह्मण आहे. ब्राह्मण म्हणजे ब्रह्म जानाति. ते जे ब्रह्म जाणणारे ब्राह्मण आहेत ते. शाळीग्राम आपण बघतो, आपण नदीतून आणतो. ते असे गोल असतात ते असे लांबट वर्तुळाकार असे जे असतात. ते जे दगड खरं म्हणजे नर्मदेतनं आणलेले गुळगुळीत असे. असे अनेक प्रकारचे तेही आपण ठेवतो. त्याला आपण शाळीग्राम म्हणतो. ह्या अशा सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे आता या सगळ्या गोष्टींची किंवा धातू आहेत, मूर्ती आहेत, धातूच्या मूर्ती आहेत, स्फटिकाच्या मूर्ती आहेत, अशा अनेक प्रकारच्या मूर्ती आहेत. पण काय आहे, दगडाचा देव केला, त्यालाही भीती आहे, फुटण्याची भीती आहे. काचेचा देव असेल तर त्यालाही फुटण्याची भीती आहे. कुणाला अमक्याची भीती आहे, असं म्हटलं जातं.
पण त्यामागची भावना आपली महत्वाची असते. त्यामुळे अशाही देवांची पूजा करायला हरकत नाही आणि ते करताना समर्थ असं म्हणतात, धातू, पाषाण, मृत्तिका पूजन. 5व्या ओवीमध्ये, चित्रलेप सत्पात्र पूजन, आपुल्या गृहीचे देवतार्जन, या नाव 5वी भक्ती श्रीराम. या सगळ्यांची सेवा करायची, रामकार्य करायचे, रामसेवा करायचे. असं मी म्हटलं तरी ज्या ज्या आपल्या आपल्या देवाची सेवा करायची, मग तो देव अन्यत्रही पाहायला आपल्याला हरकत नाही. म्हणजे ही पूजा घेणारी व्यक्ती आहे, पूजा करणारी व्यक्ती सुद्धा मनाने पवित्र असायला हवी. हे महत्वाचं. पूजा करताना लक्ष तिथेच असावं. नाहीतर मग एकनाथ महाराज कुठे गेलेत? तर एकनाथ महाराज चांभाराकडे गेलेत. ही गोष्ट आपण बघितली होती. म्हणजे मनाने ते चांभाराकडे गेले होते. आम्ही तर मनाने अख्ख्या जगात फिरत असतो पूजा करताना. हे करायचंय, ते करायचंय, जे मगाशी सांगितलं त्याप्रमाणे. मग इथे हा मनुष्य जो पूजा करतोय, ती अर्चन भक्तीपर्यंत जर जायचं असेल, तर ती पूजा सुद्धा आपल्याला मनापासून केली पाहिजे. सर्व लक्ष तिथे एकाग्र करावं लागतं आणि त्या सगुण रूपाची पूजा करायची. आणि मग सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे इथपर्यंत जायचं आहेच. त्या पुढच्या भक्ती आहेत. पण तरी सुद्धा हे सगळ्या गोष्टी अर्चन भक्तीमध्ये येतात आणि ते करताना काया वाचा आणि मने, चित्ते वित्ते प्राणे, सद्भावे भगवंता अर्चने, या नाव अर्चन भक्ती श्रीराम. 29वी ओवी. तर याच्यामध्ये ते म्हणतात, आता काया वाचा मने. आत्ताच आपण म्हटलं कायिक, वाचिक आणि मानसिक पुढे आपण घेणारच आहोत. अशा ह्या भक्ती आहेत. चित्ते वित्ते प्राणे म्हणजे आर्थिक, असं आपण मगाशी म्हटलं, जे जे आपल्याला शक्य असेल. असा अर्थ नाहीये की ज्यांनी सुवर्ण सिंहासन दिलं तोच श्रेष्ठ भक्त, असं नाही होत. आपल्याकडे जे आहे त्यातलं आपण काय देतोय, आपल्याला शक्य असेल ते ते देणं, हे काया वाचा हे मने देणं, याला वित्ते म्हणजे अर्थ सहाय्य म्हणून त्याला चित्तापासून देणं, मनाच्या अंतःकरणापासून देणं, की जिथे विचलित आपण होणार नाही. सद्भावे देणं, अत्यंत भावपूर्ण अवस्थेमध्ये देणं आणि हे सगळं भगवंताला अर्पण करणं. त्याच्यासाठी बऱ्याच गोष्टी समर्थांनी सांगितलेल्या आहेत. सर्व सुखद वाटणाऱ्या, आपल्याला सुखद वाटणाऱ्या सगळ्या गोष्टी परमेश्वराला अर्पण करणं, काया वाचा मने करणं, हे ह्याला अर्पण जे केलं जातं त्याला अर्चन भक्ती असं म्हटलं जातं. इथे शरणागत भाव अत्यंत महत्वाचा आहे. माझ्याकडे आहे म्हणून मी देतोय, बघ मी तुला देतोय, अशी कुठलीही भावना देवापाशी असू नये. कारण देवानीच निर्मिलेली हे सगळी म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच त्याला आपण देत असतो. तुकारामांचा अभंग आपल्याला माहिती आहे. कासयाने पूजा करू केशी राजा, हाची संदेह माझा फेडी आता. उदके नाणू तरी रूप ते तुझे, तेथे काय माझे वेचे देवा. म्हणजे मी जर असं म्हटलं की मी आता तुला माझं पाणी छान ते आणलेलं पाणी आहे, नदीतनं आणलेलं आहे वगैरे, असं जर म्हटलं आणि ते अर्पण करायला लागलो, पण पाणी तरी कोणी निर्माण केलंय? पाणी त्यानेच निर्माण केलंय. फुलं मी तुला वाहतोय, अत्यंत सुगंधी फुलं आणलेली आहेत. रामकृष्णांची गोष्ट आपल्याला माहिती आहे. हे अत्यंत सुगंधी अशी फुलं आणलेली आहेत. आता मी तुला ती वाहणार आहे. हा मी तिथे कमी करायचंय. ही फुलं तरी कोणी निर्माण केलेली आहेत. ही फुलं सुद्धा त्यांनीच निर्माण केलेली. म्हणजे त्वदीय वस्तू गोविंदम तुभ्यमेव समर्पये. तूच दिलेल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या मी तुलाच अर्पण करणार आहे. अशा पद्धतीने हा भाव असायला पाहिजे. इथं माझं खरं काहीच नाही. मी फक्त अर्पण करतोय कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे. जे मला प्राप्त झालेलं आहे, मला सहजपणे प्राप्त झालेलं आहे, तूच प्राप्त करून दिलेलं आहे, तेच मी तुला अर्पण करतोय. ही भावना म्हणजे शरणागताची भावना असणं अत्यंत गरजेचं आहे, असं सांगितलंय. म्हणजे पूजा घेणारी व्यक्ती आणि पूजा करणारी व्यक्ती हे दोन्ही पवित्र असायला हवं. इथं मी विसरून अर्पण भावाने स्व अर्पण पण करायचंय. आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आता मी म्हटलं, रामकृष्ण परमहंसांच्या इथे एक व्यापारी होता. अत्यंत श्रीमंत होता. त्याच्या गुलाबाच्या मोठमोठ्या बागा होत्या आणि त्यांनी असं ठरवलं, की आज रामकृष्ण परमहंसांना मस्त गुलाबाची फुलं नेऊन द्यायची काली मातेच्या पूजेकरता. आणि मग तो म्हणतो, मोठी टोपली घेऊन येतो आणि सगळी फुलं घेऊन येतो आणि म्हणतो, ठाकूर, आज मी ही फुलं आणलेली आहेत. माझ्या मळ्यातली सकाळी ताजी तोडून आणलेली आहेत. असं फुल एक एक टवटवीत आहे, बघाच तुम्ही, आज देवी एकदम तुमच्यावर प्रसन्न होऊन जाईल.
अर्थात रामकृष्णांना माहिती होतं, की देवी मी ही फुलं वाहिल्यामुळे अर्पण होणार आहे असं नाहीये. पण तरी ह्यांनी फुलं आणलेली आहेत, प्रेमाने आणली असेल, तर ती आपण अर्पण करायला हरकत नाही. त्यामुळे ती फुलं अर्पण करायला ज्यावेळेला सुरुवात केली, त्या प्रत्येक फुल वाहताना तो म्हणायचा, "आमची ती तिथली बाग आहे ना, तिथलं हे फुल आहे बरं का, म्हणजे हे फुल खूप छान आहे." दुसरं फुल काढलं की तो म्हणायचा, "हे ना टवटवीत अगदी छान मस्त आहे. ह्याचा सुगंध चांगला आहे. ह्याच्यासाठी मी अमकं केलेलं आहे. ती लागवड करताना मी" हे सतत त्याचं चालू होतं बरोबर. म्हणजे ही फुलं मीच कशी निर्माण केलेली आहेत आणि ती किती सुंदर आहेत ह्याचं वर्णन त्याचं चालू होतं. रामकृष्ण परमहंसांनी पहिलं फूल हातामध्ये घेतलं आणि वाहायला लागले तर त्या सगळ्या पाकळ्या झाल्या. पुन्हा तो सांगायला, "अरे असं खरं आज सकाळी तोडलेलं फूल होतं. पण आता राहू दे तुम्ही हे दुसरं व्हा. हे ना ह्या जातीचं फूल आहे आणि त्याचा सुवास चांगला आहे. मग ते व्हा." म्हणून ते हातात घेतलं वरती नेईपर्यंत वाहीपर्यंत त्याच्या पाकळ्या. असं करता तो म्हणाला, "आज का बरं असं होतंय काही कळत नाही." कुठेतरी त्याच्या लक्षात रामकृष्ण म्हणाले, "मी फुलं वाहतोय. तुम्ही दिलंय हेच मी सांगतोय. मी कुठनं फुलं आणलीत आणि ती तुला वाहतोय, असं मी देवीला म्हणतच नाही. तिनीच निर्माण केलेली ही फुलं आहेत हो. तुम्ही फक्त निमित्त मात्र होतात. ते फुलं निर्माण करायला हे लक्षात घ्या. ती देवीनीच निर्माण केलेली फुलं आहेत आणि ती तिलाच व्हायची आहेत. तिचीच गोष्ट तिलाच व्हायची हे लक्षात घ्या." आणि मग म्हटलं, "हां, नमस्कार करा आणि देवीला म्हणावं, ह्या फुलाचा तू स्वीकार कर. हे तूच निर्माण केलेलं आहे आणि तुलाच वाहतोय आणि तू ह्याचा स्वीकार कर, मला आनंद होईल." असं म्हणा. म्हणजे बघा काय होतंय. हे म्हटल्यानंतर ते फूल देवीच्या मुकुटावरती त्यांनी ठेवलं आणि इतकं सुंदर दिसत होतं आणि ते तसंच राहिलं. हा भाव मनात असणं, मी केलंय, मी आणलंय हा भाव न होता, ते अर्पण करताना तुझीच गोष्ट तुलाच अर्पण करतोय, हा भाव त्याच्या मनामध्ये असला पाहिजे. आणि हे सगळं करत असताना पूजा घेणारी व्यक्ती, पूजा करणारी व्यक्ती, पूजा साहित्य असतं. ते आपल्याला जसं झेपेल त्या पद्धतीने पूजा साहित्य आणावं. पण शक्यतो आपण आपल्यासाठी आणताना छान आणतो. आणि देवासाठी आणताना काही वेळेला असं होतं, राहू दे ते नंतर गुरुजींनाच जाणार आहे ना. असाच आता आपली मनोवृत्ती बदललेली असते, आपण तसं करत नाही. पण काहींच्या मनामध्ये अजूनही असं असतं आणि पूजेच्या सुपाऱ्या वेगळ्या असतात. म्हणजे किराणावाला दुकानदार सुद्धा म्हणतो, "पूजेच्या सुपाऱ्या हवेत का कुठल्या हवेत? का सुपारी करायची तुम्हाला म्हणून पूजा." म्हणजे आपल्याला खाताना चांगली सुपारी आणि देवाला अर्पण करताना छोटी सुपारी. असं करू नये. आपण जे खातो, आपण जे पितो, समजा आपण चांगलं खात असू, आपण जे खातो तेच त्याला अर्पण करावं. अशी ही भावना त्याच्यात. कारण तो तरी कोण आहे? तो म्हणजे मीच आहे ना. मग हा भेदभाव कशाला करायचा? हा मी तूपणा कुठेतरी कमी झाला पाहिजे. हेही पूजा साहित्याच्या बाबतीमध्ये आहे. आणि पूजा विधी करताना तो मनापासून करावा, हे तर निश्चित आहे. तिथे संपूर्ण आपलं मन एकरूप झालं पाहिजे. अशाच तऱ्हेने ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता पूजा विधी करताना सुद्धा मन एकरूप झालं पाहिजे, म्हणजे ते किती एकरूप व्हावं, हा सुद्धा एक भाग आहे. आमचं एवढं एकरूप होत नाही अजून. अजून आम्ही प्रपंचात जास्त आसक्त झालेलो. आम्ही आंब्याच्या कोळीप्रमाणे चिकटलेलो आहोत. किती रस पिळून काढला तरी थोडी कुठेतरी इच्छा, वासना, कामना असतेच असते. त्यामुळे आम्ही अजून पूर्णपणे चिक्कूच्या बीसारखं झालो नाही, अजून आम्ही आंब्याच्या कोळीसारखे आहोत. त्यामुळे ही पूजा विधी करताना सुद्धा शक्यतो पूर्णपणे मी समर्पित करावा. हे जसं आहे, तसं मी जर माझ्या नातवाला अंघोळ घालते, छोटं बाळ आहे त्याला अंघोळ घालतेय, म्हणजे ही पण एक पूजाच आहे बरं का. त्याच्यामध्येही आपल्याला निरागस असं देवत्व आपल्याला दिसत असतं. त्यावेळेला आपण किती काळजी घेतो. ही काळजी घेणं देवाची पूजा करताना, नाहीतर भराभर सगळे देव काढले, भराभर पाणी सगळ्यांना घातलं, भराभर पुसले आणि ठेवून दिलं. असंही आपण करतो ना बऱ्याच वेळा. 5 मिनिटात येते देवाची पूजा करून. तू थांब, जरा मी 5 मिनिटात पूजा करू. असं आपण म्हणतो बऱ्याच वेळा आणि करतो पण. पण त्या देवाची पूजा करताना अर्थात आता वेळेचे भान सगळ्यांना ठेवावं लागतं. पण ते ठेवायचं असेल तर आपल्याला थोडं लवकरही उठावं लागतं. लवकर आवड असेल तर सवड मिळते. हाही एक भाग आहे. असो, त्याच्या खोलात न शिरता पांघरकर महाराजांची गोष्ट म्हणजे पांघरकर ज्यांनी दासबोध लिहिलेला पण आहे. लिहिलेला म्हणजे समर्थांनी लिहिलेला दासबोध त्यांचा जसा बेलसरांचा आहे तसा त्यांचा पण आहे. ते म्हणजे संत वाङ्मयाचा ज्यांचा अभ्यास आहे. गुलाब महाराज ज्यावेळेला आळंदीला होते, गुलाब महाराज आपल्याला माहिती आहे की ते अंध होते. आणि त्यांच्याकडे पांगारकर महाराज आले होते आणि त्यावेळेला त्यांना सुदैवाने त्या आळंदीच्या पादुकांची पूजा करायला मिळाली आणि पांगारकरांना पूजा करायला त्यांनी आत घेऊन गेले. त्यावेळेला गुलाब महाराज बाहेर
त्या देवालयाच्या बाहेर तिथे कोपऱ्यामध्ये बसले होते. मी बसतो इथे तुझी पूजा होऊ दे तोपर्यंत, असं म्हणून ते. पण ते इतके एकाग्र त्या पूजेशी होऊन गेले होते, की ज्या वेळेला पांगारकर महाराज ह्याच्या त्याच्यावरती पूजा करताना अभिषेक करत होते. अभिषेक झाल्यावर ते सगळ्या समर्थांच्या नाही, ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांवरती त्यांनी ज्या वेळेला दूध घातलं, पाणी घातलं आणि मग ते सगळं असं पुसून वगैरे असं बाजूला करत होते. ते बाजूला करत असताना त्यांनी असं ते सगळं पूर्ण स्वच्छ करावं लागतं. दूध, दही, तूप वगैरे घातलेलं असतं. थोडं गरम पाणी मधनं मधनं घातलेलं असतं आपल्याला. ते पंचामृत पूजा म्हटली जाते. ती पंचामृत पूजा करत असताना ते सगळं झाल्यावर तेव्हा त्यांनी शेवटचं गरम पाणी घालून, छान स्नान घालून ते सगळं पाणी स्वच्छ आधी हाताने केलं आणि मग ते पंचाने वगैरे पुसून घेतलं जातं. अशा पद्धतीने ते पाणी जेव्हा सरकवत होते, त्यावेळेला गुलाब महाराज तिकडे मंडपात बसलेले जे होते, म्हणजे त्या बाहेरच्या ह्याच्यात गाभाऱ्यातलं थोडं बाहेर तिकडे बसलेले होते. त्यावेळेला ते पटकन तिथनं म्हणे, "अरे, अरे, काय करतोयस? काय करतोयस? जरा सावकाश कर ना." तर एकदम पांगारकर महाराज म्हणले, "काय झालं? काही चुकलं का माझ्या हातनं करताना?" "अरे, ती बघ त्या माऊलीला किती खरचटल्यासारखं होतंय." पण खरचटल्यासारखं? म्हणून त्यांनी बघितलं त्यांच्या हातामध्ये बोटामध्ये अंगठी होती आणि तीच पाणी सारताना दूर होत होती. ते पांघारकर महाराजांच्याही लक्षात आलं नाही, पण तिकडे बसलेल्या गुलाब महाराजांच्या लक्षात आलं. ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे ते करताना आपला हाताचं नख लागतंय का? आपल्या हातातली अंगठी त्याला लागतीये का? त्याला काही त्रास होतोय का? मी ती सगुण मूर्तीच आहे. जसं बालरूपाला मी म्हटलं, आपल्या नातवाला छोट्या-छोट्या बाळांना अंघोळ घालताना जी आपण काळजी घेतो, तीच भगवंताच्या बाबतीत घेतली पाहिजे. हे त्या कथेवरनं आपल्या लक्षात येतं. पण त्याच्यासाठी तेवढं एकरूप सुद्धा व्हावं लागतं. अशी ही पूजा करताना मनापासून चित्त एकाग्रता करून करायची असते आणि कुळधर्म, कुळाचार, परंपरेने जे चालू आहेत ते करायला काहीच हरकत नाही. त्यामध्ये थोडाफार कालानुरूप फरक केला जातो. तोही करायला हरकत नाही. यथाबुद्धी, यथामती ज्याला म्हटलं जातं, यथाशक्ती, यथाबुद्धी ते जरूर करावेत. निरनिराळ्या क्षेत्रांनाही जावं, देवाची यथासांग पूजा करावी, दानधर्म करावा. हे सगळं आपल्या शक्तीप्रमाणे करायचंय, आपल्या बुद्धीप्रमाणे करायचंय. मोठी देणगी देणारा मोठा भक्त असं कधीही देव मानत नाही. आपण त्याला म्हणतो, की बा अमक्या-तमक्याने सुवर्ण सिंहासन दिलं, की तो आज सुवर्ण सिंहासन घेऊन देवळामध्ये येणार आहे म्हटल्यावर तेवढी त्याची इतकी तैनात राखली जाते, की काय म्हणू नका, की देवाचं महत्त्व का त्याचं महत्त्व हेच काही वेळेला कळत नाही. तर असं न करता मनापासून ती आपल्या सोमवारच्या कहाण्यांमध्ये कथा आहे. एवढं-एवढं सगळ्यांना तृप्त करून एवढं शेवटचं दूध आणून तिने वाहिल्यानंतर तो गाभारा भरून गेला. अशी कथा सांगितली जाते. म्हणजे घरातल्या सगळ्यांना तृप्त करून कोणाचेही राग वगैरे न घेता सर्वांना शांत करून मग आपण शांत होऊन परमेश्वराला अर्पण करावं. तेही भगवंताला आवडतं. कारण घरातल्या प्रत्येकामध्ये आपण परमेश्वर पाहिलेला असतो. अतिथीमध्ये परमेश्वर पाहिलेला असतो आणि ती आपली वृत्ती तयार झालेली असते. त्यामुळे तसं करायला हरकत नाही. मोरारी बापू एक गोष्ट सांगतात, की ते म्हणतात, की दान करताना सुद्धा एवढा हव्यास असतो, की ते दान करताना एका माणसाने सबंध त्या सभागृहामधले पंखे लावलेले होते, की मी लोकांना उकडतं कथा ऐकताना मी या सगळ्या ठिकाणी पंखे लावून द्यायचं काम करतो. हे माझ्याकडनं दान आहे. आणि ते दान देताना त्या पंख्याच्या प्रत्येक पातीवरती दादा-दादी के स्मरणार्थ वगैरे, वगैरे त्यांनी लिहिलेलं होतं. आता हे लिहिलं, आपलं नाव बाहेर मोठ्या बोर्डवर चिकटवलं, की हे सगळे पंखे यांनी दान केलेले आहेत. असं सगळं कथा सांगताना मोरारी बापू छान वर्णन करून सांगतात, की "ये तो खुद भी लटकता है और दादा-दादी को भी लटकाता है." म्हणजे लक्ष 84 योनी हाही फिरतोय, कारण मी दान केलं, यांच्या स्मरणार्थ केलं. त्याला असं वाटतं यांच्या स्मरणार्थ केलं म्हणजे आपण सुटलो. असं नाहीये. पण यांच्या स्मरणार्थ मी केलं म्हणून खाली नाव आहेच ना. मग सगळेच 84 लक्ष योनी लटकत राहतात. असं करू नये. या हाताचं त्या हाताला कळू नये असं म्हणतात. त्याप्रमाणे करावं असंही सांगितलं जातं. आणि हे सगळं करणं, याचंही वर्णन समर्थांनी केलेलं आहे. ते खूप मोठं वर्णन केलेलं आहे. मठ, मंडपा, धर्मशाळा
देवद्वारी पडशाळा, नाना उपकरणे नक्षत्रमाळा, नाना वस्त्र सामग्री. श्रीराम 23, 24, 28, 32 असे सगळं 31 पर्यंत जवळजवळ ऐशा अशा पूजा त्यांनी सांगितलेल्या आहेत. नाना वने उपवने पुष्पवाटिका, तापस्यांच्या पर्णकुटिका, ऐसी पूजा जगन्नायका, यथा सांग समर्पावी. श्रीराम. आता भक्ताला सुद्धा मंदिरात गेल्यानंतर त्याची सोय व्हावी असं वाटणं साहजिक आहे. म्हणून भक्त निवास बांधावेत, वेगवेगळ्या पुष्पवाटिका बांधाव्यात. तिथे काही काही ध्यान केंद्र छोटी छोटी उभारावी. काहींना ध्यान करावंसं वाटतं. मग थोडक्यामध्ये भक्त तिथे येईल त्यावेळेला त्याला जे जे आवश्यक आहे त्या त्या सगळ्या गोष्टी करणं, हे सुद्धा एक प्रकारे अर्चन भक्तीच आहे. नुसती बाह्यांग पूजा करणं म्हणजे अर्चन भक्ती नाही, तर या सगळ्या गोष्टी करणं हा व्यापक दृष्टिकोन समर्थांच्या अर्चन भक्तीमध्ये येतो. याचं कारण असं आहे की ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू पाणपोई ठेवावी. उन्हाळ्यात कोणी जाणार येणार असतं देवळाच्या बाहेर किंवा देवळाच्या आत, पाण्याची व्यवस्था करावी, गार पाणी पिण्याची व्यवस्था करावी. म्हणजे आपोआपच आपलं एक दान तिथे होतं. काया म्हणजे वाचा मने वित्ते चित्ते त्याप्रमाणे सगळं त्याच्यामध्ये येतं. पण शक्यतो तिथे मीपणा ठेवू नये हे नक्की. नाहीतर कुणी बरोबर न्यायचं प्रत्येकाला त्या मंदिरात आणि हे मी दिलंय बरं का, हे मी दिलंय बरं का, असं सांगण्याची गरज नाही. त्याला वाटलं तर तो त्याच्यावरचं नाव वाचेल, नाव नसलं लिहिलं तर ठीक आहे. ज्यांनी केलंय त्याला माहिती आहे आणि ज्याच्यासाठी केलंय त्याला माहिती आहे, एवढंच खरं महत्वाचं आहे. हे लक्षात ठेवायचंय. आणि मग ह्या सगळ्यानंतर 31व्या ओळीमध्ये ते म्हणतात, ऐसी पूजा न घडे बरवी, तरी मानस पूजा करीत जावी. मानस पूजा अगत्य व्हावी, परमेश्वरासी. श्रीराम. मने भगवंतास पूजावे, कल्पून सर्वही समर्पावे. मानस पूजेचे जाणावे, लक्षण ऐसे. श्रीराम. आता बघा असं आहे, एवढी मोठ्या देवालयामधनं वेगवेगळ्या म्हणजे बगीचा तयार करणं किंवा छोट्या ध्यानासाठी पर्णकुटी तयार करणं किंवा अनेक प्रकारची साधनं उपलब्ध करून देणं, हे आर्थिक बळ झालं. कदाचित माझ्याकडे आर्थिक बळ काहीही नसेल. कदाचित माझ्याकडे बाकीच्या काही गोष्टी नसतील. तर मी षोडशोपचारे पूजा करणं मला शक्य नाहीये. कारण घरामध्ये तेवढं दारिद्र्य असेल, मला तेही शक्य नाहीये. पण मला अत्यंत पूजा करण्याची आवड आहे आणि मला त्या भगवंतापर्यंत जायचंच आहे. त्याची अर्चन भक्ती मला करायची आहे. मग अशा वेळी मला करताच येणार नाही का? काही वेळेला हे सगळं शक्य आहे, पण मला शारीरिकदृष्ट्या ते करणंच शक्य नाही. शारीरिकदृष्ट्या मला ते करता येत नाही, एका जागी बसता येत नाही. काही शारीरिक धर्म असल्यामुळे मला ते पाळता येत नाही आणि अशा पद्धतीने मला ती पूजा करता येत नाही. असं जर काही होत असेल, वाचेने मला बोलताच येत नाहीये हो. माझी जीभ आता काहीतरी वेडीवाकडी व्हायला लागली. का राम, राम म्हणता-म्हणता लांब-लांब जायला लागलंय. तर असं जर काही होत असेल, तर मी वाचेनेही त्याची अर्चना भक्ती करू शकत नाही. काहीच करू शकत नाही. अशी जर स्थिती आहे, पण तरी सुद्धा मला हे सगळं करायचं आहे. तर हे जर आपल्या मनाची प्रबळ इच्छा असेल, तर मानसिक पूजा जी आहे, ती करायला म्हणजे मानस पूजा करायला हरकत नाही आणि ही मानस पूजा अत्यंत श्रेष्ठ समजली जाते. समर्थ मानस पूजेला भांडारगृहाची सहज स्वाधीन किल्ली असं म्हणतात. भांडारगृहाची सहज स्वाधीन किल्ली. ती ओवी पुढे आपल्याला येणार आहे. पण मानस पूजा इतकी सुंदर आहे, की आपल्याला एक उदाहरण द्यायचं झालं, की मला आत्ता ह्या क्षणी असं वाटतंय, की भगवंताला काहीतरी आंब्याचा सीझन नाही. आता आहे आंब्याचा सीझन, पण तरी सुद्धा असं उदाहरण देते, की आंब्याचा सीझन नाहीये हो, अगदी वेगळाच सीझन आहे. आंबा कुठला, कैरी पण अजून आलेली नाही. मोहोर आत्ता कुठेशी दिसतोय. पण माझ्या मनात आहे, की नाही, नाही, मला मस्त अगदी रत्नागिरीचा पिवळा धमक हापूसचा आंबा समर्पण करायचाय. मानस पूजेमध्ये मी करू शकते. मनापासून करू शकते. अत्यंत उत्तम प्रतीचा एकही पैसा न देता. अर्थात ही भावना मनामध्ये येता कामा नये. पण अत्यंत सुंदर असा आंबा मी त्यांना अर्पण करू शकते. जे माझ्या मनात असेल ते मी देऊ शकते. म्हणजे भांडारगृहामध्ये सगळ्या गोष्टी ठेवलेल्या असतात ज्या पूजा अर्चेच्या,
त्या सगळ्या मी घेऊन तिथे येते आणि षोडशोपचारे पूजा करते. काही गरज नाही. मी या क्षणी इथे बसल्या-बसल्या मानस पूजा करताना पाहिजे ती फुलं वाहू शकते, पाहिजे तो हार वाहू शकते. भले मी तुळशीच्या बागेमध्ये न जाऊन तुळस तोडली नाहीये, कारण मला ते शारीरिकदृष्ट्या शक्य नाहीये. पण मला असं वाटतंय, की कृष्णाला तुळशीचा असा भरगच्च हार करावा, तर तोही मी अर्पण करू शकते. नैवेद्य कुठलाही दाखवू शकते. अगदी इतकंच नाही, ते देवाचं देवालय आहे किंवा जो देव्हारा आहे किंवा देवाचं देवपूजा करण्याचं जी जागा आहे, ती सुद्धा मी रत्नजडित सिंहासनाने मढवू शकते. अशी ही भांडारगृहाची किल्ली सहज स्वाधीन माझ्या आहे, हे मानसपूजेचे लक्षण आहे. पण ही मानसपूजा जरूर करावी. मग ठीक आहे ना, काहीच आणायला नको. बाजारातही जायला नको, जरी जाता येणं शक्य नसलं तरी काहीच आणायला नको, काही करायला नको, खर्च नको, काही नको, मानसपूजा करावी. अशी मानसपूजा होत नसते. कारण मानसपूजा ही स्थूलातून सूक्ष्मात जाण्याचा प्रवास आहे. इतकी सोपी नाहीये, की हे सगळं सोडून देऊन मानसपूजा करू. त्याच्यासाठी अनंत जन्मीचे पुण्य लागते. कारण मानसपूजा करताना मन एकाग्र व्हावं लागतं. हे मन एकाग्र होताना त्या इंद्रियांवरती ताबा असावा लागतो. मानसपूजेला बसलोय आणि आतनं मस्त घमघमाट येतोय एखाद्या पदार्थाचा, तर आमचं लक्ष पहिलं तिकडे जातं. आणि पहिलं तिकडे लक्ष गेल्याबरोबर तत्क्षणी जी समोर ठेवलेली मूर्ती मानसपूजेमध्ये आहे ती डळमळीत होते. मूर्तीच तिथनं निघून जाते. निघून जाते म्हणजे आपलं चित्त भलतीकडे जातं म्हणून चित्तात साठवलेली, अंतःकरणात ठेवलेली मूर्ती जी आपण अंतःकरणातून काढून बाहेर आपल्या सन्मुख ठेवतो आणि तिची पूजा करतो, ती मूर्तीच विचलित होऊन जाते. मग ह्या सगळ्या गोष्टींसाठी मानसपूजेमध्ये मन एकाग्र करावं लागतं. त्या मूर्तीशिवाय, त्या देवाशिवाय दुसरा कुठलाही विचार मनात येऊन चालत नाही. वृत्तीची निवृत्ती करावी लागते आणि मग आपल्याला ती पूजा करता येते. मानस पूजा करणं अगदी भांडारगृहाची किल्ली आपल्या सहज स्वाधीन असणं असं जरी म्हटलं, तरी सुद्धा ती इतकी सहज सोपी किल्ली नाहीये. ती किल्ली लावताना आपल्याला अनेक पथ्य पाळावी लागतात. आणि ही जी पूजा आहे मानस पूजा, ही पूजा म्हणजे अंतरंग साधना आहे. मगाशी जी सांगितली होती अर्चन भक्तीमध्ये सांगता सांगता जी षोडशोपचार पूजा सांगितली होती, ती बाह्यांग पूजा असं शंकराचार्य म्हणतात. तसंच ही अंतरंग पूजा आहे आणि त्यासाठी सगळी इंद्रिय आतमध्ये घ्यावी लागतात. सगळे 82 तत्वाचा देह विकारासहित आतमध्ये अंतर्मुख करावा लागतो आणि मग आपल्याला ही पूजा करता येते. अनेक संतांनी ह्या पूजा, मानस पूजा लिहिलेल्या आहेत आणि त्या त्यांच्या त्यांच्या दृष्टिकोनातनं लिहिल्या आहेत. गोंदवलेकर महाराजांची सुद्धा अत्यंत सुंदर अशी मानस पूजा आहे. तिथे ते म्हणतात, देहाचं मंदिर केलं. हा माझा देह म्हणजेच तुझं मंदिर केलं. आता हे देहाचं मंदिर करायचं इतकं सोपं नाही. मग हे देहाचं मंदिर केलं, नाभीचं सिंहासन केलं. नाभीचं सिंहासन का केलं? तर नाभीचं सिंहासन करताना परापश्यंती मध्यमा वैखरी या परावाणीपर्यंत जेव्हा पोहोचल्या, तेव्हा तो परेहून परता जो आहे, त्याला तिथे त्या नाभीच्या ठिकाणी आणून बसवलं. परावाणीजवळ आणि परावाणी सुद्धा नंतर आपण पलीकडे जायचंय, त्या भगवंताला भेटण्यासाठी ते परेहून परत्याकडे जायचंय. 4 वाणी एकत्रित अंतर्मुख करून आतमध्ये जाऊन मौनात राहणं, यासारखं दुसरं मौन गर्भ अवस्था ज्याला म्हटली जाते, ती पुढे येणार आहे आपल्याला. या सगळ्या गोष्टींचा विचार करून मानसपूजेमध्ये बसायचंय. ज्ञानेश्वर महाराजांनी गोंदवलेकर महाराजांनी जे म्हटलंय 82 तत्वांचा देह आणि 84 लक्षांची पुष्पांजली अर्पण केली. 84 लक्ष पुष्पांजली? एवढी कुठली फुलं आणली? कुठली फुलं नाही. आतापर्यंत ज्या 84 लक्ष योनी भोगल्या आहेत आणि आता जो मानव देह प्राप्त झालाय, तोही तुला अर्पण करायचाय म्हणून या देहाचं मंदिर केलंय आणि ही 84 लक्ष पुष्प अर्पण केलेली आहेत. या 84 लक्ष योनी मी भोगून आलोय आणि आता मला नरदेह मिळालाय. ते देहाचं मंदिर तुझ्यासाठी केलंय. रजाचा नेसविला पितांबर, तमाचे घातले उपवस्त्र, सत्वाचे यज्ञोपवीत, अशी बरीच मोठी ती गोंदवलेकर महाराजांची मानसपूजा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा मानसपूजा एका ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये 15व्या अध्यायामध्ये केलेली आहे. अशा पूजा आपण शंकराचार्यांची पूजा, अशा बऱ्याच पूजा मानसपूजेच्या आहेत. त्या आपण बघत बसलो तर त्याच्यात वेळ जाईल. पण 15व्या अध्यायात गुरुवंदना केलेली आहे.
त्या गुरुवंदनेमध्ये पहिली जी आहे ती मानसपूजा आहे. भक्तिभावाचे चंदन इंद्रियाचे अर्घ्य दिले, म्हणजे भक्तिभावाचं चंदन लावलंय, अहमचा धूप नाहमचं तेज वगैरे अशा पद्धतीने त्यांनी ते खूप वरच्या स्तरावरचं ज्ञानियांचा राजा या पद्धतीने केलेली ती पूजा आहे. असं बरेच ठिकाणी मानसपूजेचा उल्लेख संत करतात आणि आपल्याला वाटतं मग हेच बरं आहे ना. पण आधी नामस्मरण, नामस्मरण झाल्यावर ध्यान, ध्यान झाल्यावर त्याच्याशी तो आपल्याशी बोलायला सुरुवात करतो, तेव्हा मानसपूजा. काय देऊ बाबा तुला खायला? तुला काय आवडेल आत्ता प्रसाद? हा आवडेल का? बरं देतो ना. आपल्या मनात भांडारगृहाची किल्ली आपल्या हातात आहे, असं म्हणून जाता येतं. ही मानसपूजा करण्याची पण एक पद्धत आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी मानसपूजेचा अभ्यास करून, मन एकाग्र करून करता येतात. पण हा सगळा स्थूलातून सूक्ष्माकडे जाण्याचा प्रवास आहे. आणि पुढे दास्य भक्तीमध्येही याचा उल्लेख आलेला आहे. मानसपूजेचा त्यावेळेलाही थोडासा विचार आपण करणार आहोत. संतांनी अनेक ठिकाणी ह्याचं वर्णन केलेलं आहे. आणि हे सगळं करताना काया वाचा मने चित्ते वित्ते जीवे प्राणे हे सगळं देऊन भगवंताची पूजा करणं म्हणजे अर्चन भक्ती आहे. ही बाह्यांग पूजा आहे आणि अंतर्मुख होऊन आतमध्ये भगवंताचं आसन प्रतिष्ठित करून त्याची पूजा मनापासून करणं हे स्थूलातून सूक्ष्मातून कडे जाण्याचा प्रवास म्हणजे जी मानसपूजा आहे ही अंतर्मुख साधना आहे. बाह्यांग पूजा अंतरंग पूजा असंही म्हटलं तरी चालतं. कारण माणसाजवळ एक कल्पनाशक्ती आहे आणि ह्या कल्पनाशक्तीचा उपयोग म्हणजे मनाकल्पिता कल्पना कल्पकोटी असं आपण म्हणतो मनाच्या श्लोकामध्ये, ते आपल्या व्यवहारामध्ये आपण वापरतोच, कुटुंबामध्ये वापरतो. पण तरी सुद्धा माणसाजवळ जी कल्पनाशक्ती आहे ती जी भगवंतानी आपल्याला दिलेली आहे ती मानसपूजेकरता दिलेली आहे. त्या मानसपूजा करताना परमेश्वराला काय अर्पण करायचंय, जे आपल्याला वाटत असेल, जे त्याला वाटत असेल ते सहजपणे आपल्याला देता यावं म्हणून ह्या कल्पनाशक्तीचा इथे वापर करायचा आहे. मन कल्पनेने छान त्याच्याशी एकरूप करायचंय. छान केशरी रंगाचा उत्कृष्ट चवीचा असा त्याला मगाशी म्हटल्याप्रमाणे आंबा द्यायचा झाला तर आपण मनाने तो निर्माण करू शकतो. या पद्धतीने प्रत्येक गोष्ट निर्माण मनाने करायची आहे. आसनही मनाने निर्माण करायचंय, स्नानही मनानेच घालायचंय. या सगळ्या गोष्टी कल्पनेनी करायचे. ही कल्पना सगळी भगवंताच्याकडे लावायची आहे आणि मग पुष्पम फलन तोयम वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. पण यासाठी वृत्तीची निवृत्ती करावी लागते, मनाची एकाग्रता वाढवावी लागते. तेव्हाच ही अंतर्मुख साधना आपल्याला जमते. मग तिथे आपण प्रदक्षिणाही घालू शकतो, सगळ्या गोष्टी करू शकतो. अशी ही मानस पूजा आहे. आणि अर्चन भक्तीमध्ये जसं बाह्यांग पूजा आहे, अंतरंग पूजा आहे, तसंच भक्तांच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी तयार करणं, अशी भली मोठी यादी त्यांनी त्याच्यामध्ये दिलेली आहे. तशा पद्धतीने पूजा करणं, कारण भक्तांची सेवा करणं ही पण एक प्रकारची पूजाच आहे. तर अशा पद्धतीने सगळ्या पूजा करणं आणि त्या मनापासून करणं, पूर्ण प्रेम भावानी करणं आणि हे प्रेमभाव करत असताना त्याची स्तुतीसुमनं गाणं आणि त्याच्यापर्यंत न जाता त्याला आपल्याकडे आकृष्ट करून घेणं, ही अर्चन भक्ती आहे, असं समर्थांनी सांगितलंय. त्याचा व्यापक दृष्टिकोन त्यांनी इथे मांडलाय. तशी अर्चन भक्ती करण्याची ताकद आपल्यामध्ये येवो, एवढीच प्रार्थना करून मी इथेच थांबते. जय जय रघुवीर